रस्ता बनवा अन्यथा जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार, राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी। भिवापूर ते चिखली दरम्यानचा नागपूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत येणारा सुमारे 5 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता पूर्णपणे उखळलेला असून नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। या रस्त्यावरनं दुचाकीने ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले असून अनेक अपघातात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या चिखली, वडद व रोहणा ग्रामवासियांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। या संदर्भात दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी भिवापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रपरिषद घेण्यात आली। या पत्रपरिषदेत सरपंच सौ प्रणाली सतीश गारघाटे, उपसरपंच गणेश मनोहर फुलबांधे यांच्यासह ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय की रस्ता तातडीने पूर्ण न झाल्यास राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेशास बंदी घालण्यात येईल व त्या संदर्भातील बॅनर लावले जातील। भिवापूर चिखली हा रस्ता नागपूर जिल्ह्याला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पायी चालणेही मुश्किल झाले आहे। याबाबत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत तसेच उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आले। मात्र ग्रामस्थांना केवळ आश्वासनच मिळाले। दरम्यान आमदार संजय मेश्राम यांच्या माध्यमातून फक्त 8 लाख रुपयांचा अपुरा निधी मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या निधीत रस्त्याचे कोणतेही काम होणे शक्य नसून संपूर्ण 5 किलोमीटर रस्ता डांबरीकरण करून 20 ते 25 दिवसात पूर्ण करण्याची ग्रामस्थांची ठाम मागणी आहे। अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत चिखली व रोहणा गावांचा संपूर्ण बहिष्कार राहील असा ठाम इशारा देण्यात आलाय। या पत्र परिषदेला सौ कुसुम पुंडलिक डोळे, सौ वर्षा रामकृष्णा भिंगारे, सौ आवडता अरुण माटे, शैलेश ईश्वर फुलसेले, सौ रोशनी किशोर मालोदे, जयदेव नितीन फुलबांधे, रामकृष्ण भिंगारे, उमेश धोटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत, भिवापूर। माझे नाव प्रणाली सतीश गारघाटे, गट ग्रामपंचायत चिखली रोहणा। माझ्या गावाचा रस्ता खूप खराब असल्यामुळे प्रणाली सतीश गारघाटे, मुक्काम चिखली रोहणा, सरपंच। माझ्या गावाचा रस्ता खूप खराब असल्यामुळे किती किलोमीटर रस्ता आहे नेमका? माझ्या 5 किलोमीटर। 5 किलोमीटर। आता तुमची मागणी काय नेमकी? आमची मागणी आहे की आम्हाला आमच्या गावाचा रस्ता करून द्या। आता तुम्ही बोल। नमस्कार, माझे नाव गणेश मनोहर फुलबांधे, गट ग्रामपंचायत चिखली रोहणा, उपसरपंच। आमच्या खूप दिवसापासून 6 किलोमीटर 5 ते 6 किलोमीटर रोड खूप खराब झाला आहे आणि पूर्ण उकळून गेला आहे, गड्डे पडले आहे। आम्ही पालकमंत्री साहेब आणि आमदार साहेब आणि आजी माजी आमदार साहेब यांना पण निवेदन दिलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या गावचा रस्ता पुढे होणार असे आश्वासन देत आहे। तरी आम्ही आज जवळपास 15 ते 20 जणांचा अपघात झाला आहे। तरी आम्ही या समोरच्या जे जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे त्या इलेक्शनला आम्ही सगळेजण गावकरी मिळून आणि गट ग्रामपंचायतचे पूर्ण कर्मचारी मिळून बहिष्कार टाकणार आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीला कोणी प्रचार करणारा आजी माजी कोणत्याही पक्षाचे नेता आम्ही गावात येऊ देणार नाही, बंदी राहील आणि सगळ्यांना बंदी देऊ। ठीक आहे, अशी मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.